मान्य झालेला आहे, शिखर समितीला तो निर्णय. लक्षवेधी क्रमांक 7 श्री देवराव भोंगळे. 7 लक्षवेधी क्रमांक 7. त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून मी राजुरा मतदारसंघातील राजुरा शहराचा एक अत्यंत गंभीर विषय आपल्यासमोर मांडत आहोत. अध्यक्ष महोदय, 22 ऑगस्टला पोळ्याच्या दिवशी राजुरा शहराच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला अगदी नगरपालिकेच्या द्वारासमोरची 70 वर्ष वयाची साधारणतः 2 मोठी वृक्ष जांभूळ आणि चिचवा या झाडांची निर्दयपणे कत्तल केली. या संदर्भात मी तक्रार केली. तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय सचिव महोदय यांच्याकडे तक्रार केली. आणि तक्रारीनंतर जेव्हा या लक्षवेधीचं उत्तर आलं, या उत्तरामध्ये काय सांगितलं अध्यक्ष महोदय, की एकीकडे म्हणतात की कुठली परवानगी घेतली नाही. खरं तर वृक्ष तोडीसाठी नगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण समिती असते, याचे अध्यक्ष CEO असते. परंतु या ठिकाणी 22 ऑगस्टला पोळ्याच्या दिवशी 6 तास विजेची लाईन बंद करून ट्रॅफिक थांबवून 2 झाडांची अक्षरशः कत्तल केली. आणि उत्तरामध्ये काय सांगते नगरपालिका म्हणते की आम्हाला माहित नाही, एकीकडे म्हणते, त्यांचं उत्तर आहे. आणि दुसरीकडे तेच लोक म्हणतात की नगरपालिकेचे 4-5 कर्मचारी आम्ही दिले होते आणि क्रेनच्या माध्यमातून 2 झाडं तोडली गेली. अध्यक्ष महोदय, याच्यात कारवाई काय केली नगरपालिकेने, की जो तक्रारदार आहे त्याला 50,000 दंड ठोठावला. आणि दुसरीकडे काय, जो वृक्ष तोडणारा जो कंत्राटदार त्याला काळ्या यादीमध्ये. एकीकडे म्हणते की आम्हाला माहित नाही. आता मला सांगा, जर नगरपालिकेला माहित नाही तर त्या ठिकाणी कंत्राटदार कसा पोहोचला, MSCBची लाईन कशी बंद झाली? आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, एकीकडे आम्ही वृक्ष लावतो, संवर्धन करतो, पण दुसरीकडे 3ऱ्या पिढीतलं झाड, 70 वर्षाचं आयुष्याचं झाड, म्हणजे या ठिकाणी राजुरामध्ये पर्यावरणवाद्यांनी आंदोलन सुद्धा केलं, पण आम्ही कारवाई काय केली, फक्त 50,000 दंड ठोकला. या माध्यमातून समजा असं जर आम्ही करत गेलो तर लोक आपल्या गरजेपोटी झाडाची कत्तल करतील, 50,000 भरतील आणि पुन्हा त्या ठिकाणी सोयीस्कर राहतील. माझं या माध्यमातून मंत्री महोदयांना निवेदन आहे की झाडांची कत्तल नगरपालिकेचा मी फोटो सुद्धा दाखवतो, आता आपल्याला देतो आणि मंत्री महोदयांना देतो, की झाडाची कत्तल केल्यानंतर संबंधित जो दोषी अधिकारी आहे याच्यावर आम्ही तात्काळ निलंबनाची कारवाई करणार का? कारण याचं असं आहे, जर आम्ही जर कारवाई केली नाही तर यापुढे महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटेल की राज्यात कायद्याचं राज्य नाही आणि कोणी झाडाची कत्तल करेल आणि 50,000 भरतील. माझी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या संदर्भात संबंधित जे नगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्यावर आपण निलंबनाची कारवाई करणार काय? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य देवराव भोंगळेंनी हे जी लक्षवेधी मांडलेली आहे अध्यक्ष महोदय, या तपासल्या असता या सगळ्या फॅक्ट अध्यक्ष महोदय या खऱ्या आहेत. कारण बैलपोळ्याच्या दिवशी अध्यक्ष महोदय नुसती तोंडी सूचना देऊन कुठलीही परवानगी न घेता हा मोठा 71 वर्षाचा जो वृक्ष होता त्याच्या फांद्या छाटण्याच्या निमित्ताने ऑलमोस्ट सगळा वृक्ष छाटला गेला अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई होत नव्हती. सदस्यांनी जेव्हा तक्रार केली त्यावेळेस त्याला दंड लावला, हे खरं आहे. त्याला जेवढी झाडाची हे होती 70 वर्षाचं जे काय होतं तेवढे वर्ष तेवढी झाडं त्यांनी लावावी, 7 वर्ष त्याचं संगोपन करावं. कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं अध्यक्ष महोदय. त्याप्रमाणे राजुरा पोलीस स्टेशनला ह्याच्या विरुद्ध कॉन्ट्रॅक्टर आणि ह्याच्या विरुद्ध गुन्हा पण दाखल झालेला आहे. आपल्या 6 सप्टेंबर रोजी हा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुषंगाने ह्याबाबत सांगू इच्छिते की सदस्यांच्या भावना ह्याच्याबाबत खूप तीव्र आहेत. कारण खरंच हे जे घडलेलं आहे हे खूप चांगलं, अतिशय वाईट पद्धतीने त्या वृक्षाची तोड झालेली अध्यक्ष महोदय. आणि तोंडी सूचना ज्यांनी दिल्यात, आता आम्ही एक तर कंप्लेंट पण केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये निश्चितपणे चौकशीचे आदेश आम्ही देतोय की ह्यामध्ये कोणी तोंडी सूचना दिल्या, इंजिनियरनी दिल्या, तिथल्या कोणी दिल्या, कारण CO त्या दिवशी उपलब्ध नव्हते, बैलपोळ्याचा दिवस होता आणि अशा वेळेस ही वृक्षतोड झालेली आहे. त्यामुळं या तोंडी सूचना कोणी दिल्या, ह्याच्यात कोण कोण सामील होतं याविषयीचे चौकशीचे आदेश देण्यात येतील. चला पुढे झालं ना, चौकशीचे आदेश दिले ना. हा, मोठे अधिकारी इन्व्हॉल्व आहे, चौकशी करून अधिकाऱ्यांना निलंबित केला की या संदर्भात मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, आपल्यालाही माहिती आहे की चौकशी करूनच आपण जर व्यवस्थित हे केलं तर आपण त्याच्यावर कारवाई करू शकतो अध्यक्ष महोदय. त्याप्रमाणे चला लक्षवेधी क्रमांक 8